नमस्कार. छत्रपती एज्युकेटमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आय एम फोर्थ MBBS स्टुडंट फ्रॉम GMC. आज चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रामधील अ, जे वेटरनरीचे कॉलेज आहे त्याच्यामध्ये सीट मॅट्रिक्स कशा प्रकारे आहे त्याच्याबद्दल डिटेलमध्ये माहिती घेणार आहोत. स्टेट कोटासाठी सीट किती आहे, तर नंतर VI सेंट्रल सेंट्रल काउन्सिलिंग म्हणजे वेटरनरी काउन्सिलिंग ऑफ इंडियासाठी किती सीट्स आहेत, त्याच्यानंतर कॉलेज किती आहेत, तसंच त्याच्यामध्ये किती कॉलेजमध्ये सीट किती आहेत, त्याच्यानंतर स्टेट कोटासाठी व नंतर रिजन कोटासाठी सीट किती आहेत. आपल्या महाराष्ट्रामधल्या काउन्सिलिंग बद्दल एक सर्वात महत्वाचं माहित करून घ्या तुम्ही, की जे आपल्या युनिव्हर्सिटी मधून वेटरनरीची जी काउन्सिलिंग होते ना, त्यामध्ये जे आहे दोन कोटा राहतात, एक स्टेट कोटा आणि एक राहतो रिजनल कोटा. तर जे प्रत्येक ठिकाणी रिजन कोटा आणि स्टेट कोटा अलग अलग राहतो. जसं की पश्चिम महाराष्ट्रातला रिजन कोटा मध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये दोन कॉलेज आहे, एक मुंबईला आहे, एक आपलं सांगलीला आहे. त्याच्यानंतर जर दुसरं बघायला गेलं तर त्याच्यानंतर आपल्या मराठवाड्यामध्ये परभणी आणि त्याच्यामध्ये कॉलेज आहेत, आपलं परभणी आणि उदगीर. त्यानंतर जर इकडे जर बघायला गेलं आपलं विदर्भामध्ये, तर आपलं नागपूर आणि अकोला या दोन ठिकाणी कॉलेज आहे. इथं अकोल्याचं गेल्या वर्षी चालेलं आहे. तर यांच्यामध्ये कसं राहते, ज्या ज्या रिजन वाईज 70% सीट्स राहतात त्या रिजन कोटासाठी, आणि जे बाकीचे 30% राहतात ते स्टेट कोटासाठी. तर आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत याच्याबद्दल. तर सुरुवातीला बघा, आपल्या महाराष्ट्रामध्ये टोटल जे आहेत 4 रिजन आहेत. 4 रिजन आहेत. टोटल कॉलेज जे आहे ते 6 कॉलेज आहेत, ते तुम्ही बघू शकता स्क्रीनवर. 1 2 3 4 5 6. त्यानंतर जर बघायला गेलं तर बघा तुम्ही, नागपूर वेटरनरी कॉलेज ऑफ आहे आणि कॉलेज ऑफ वेटरनरी अॅनिमल सायन्स अकोला, हे दोन आहे. जे यामध्ये कोणकोणते डिस्ट्रिक्ट येतात या रिजन मध्ये त्याच्याबद्दल माहिती घेऊया. त्याच्यामध्ये जे आहे नागपूर येतं, वर्धा येतं, भंडारा येतं, गोंदिया येतं, गडचिरोली येते, चंद्रपूर येतं, यवतमाळ येतं, अमरावती येतं, अकोला, बुलढाणा, वाशिम. त्याच्यानंतर जे त्याची इंटेक कॅपॅसिटी बघा, नागपूर वेटरनरी कॉलेज बद्दल बोलूया आपण. त्याची इंटेक कॅपॅसिटी आहे 80. हे वाढवायची सीट अपेक्षा आहे, पण अजून नाही वाढलेले आहेत. ते गव्हर्नमेंटनं जर अप्रूव्ह दिलं तर वाढतील. त्याच्यामधले जे आहे 12% जे 12 सीट आहेत त्या ज्या आहे याच्या थ्रू भरल्या जातात आपल्या एक मिनिट वेटरनरी काउन्सिलिंग ऑफ इंडिया थ्रू भरल्या जातात. तर युनिव्हर्सिटी कोटा थ्रू 68 सीट भरल्या जातात. त्याच्यानंतर जर बघायला गेलं अकोल्यामध्ये टोटल 80 सीट आहेत. तर ते युनिव्हर्सिटी कोटा थ्रू 80 भरल्या जातात. वेटरनरी काउन्सिलिंग ऑफ इंडियाला एक पण सीट नाही त्याच्यामधली. त्याच्यानंतर बॉम्बे वेटरनरी सीट्स आहेत, त्याच्यामधली 100 सीट्स आहेत. त्याच्यापैकी 85 जे आहेत ते आपल्या युनिव्हर्सिटी थ्रू भरले जातात. 15 जे आहेत ते वेटरनरी काउन्सिलिंग ऑफ इंडिया थ्रू भरले जातात. आणि त्याच्यानंतर जर KNP वेटरनरी कॉलेज ऑफ सातारा जे आहे शिरवल, त्याच्यामध्ये टोटल जे सीट्स आहेत, मग त्याच्यामध्ये जे टोटल सीट्स आहेत 60 सीट आहेत. त्याच्यापैकी जे 51 सीट्स आहेत ते महाराष्ट्रामधून भरल्या जातील, आणि त्याच्यानंतर 9 सीट्स आहेत ते वेटरनरी काउन्सिलिंग ऑफ इंडिया मधून. त्याच्यानंतर जे कॉलेज ऑफ वेटरनरी कॉलेज ऑफ परभणी, त्याच्यामध्ये टोटल 80 सीट आहेत. त्याच्यापैकी जे 68 सीट्स आहेत ते महाराष्ट्रामधून भरले जातील, आणि त्याच्यानंतर 12 जे सीट आहेत ते इतर राज्यामधून भरले जातील. त्याच्यानंतर म्हणजे वेटरनरी काउन्सिलिंग ऑफ इंडिया. नंतर कॉलेज ऑफ अॅनिमल अँड उदगीरचं जे कॉलेज आहे त्याच्यामध्ये टोटल 64 सीट्स आहेत, आणि त्याच्यामधले जे 54 सीट्स आहेत त्या महाराष्ट्रामधून भरल्या जातील. 10 जे सीट्स आहेत त्या आपल्या याच्या थ्रू भरल्या जातील, वेटरनरी काउन्सिलिंग ऑफ इंडिया. तर हे झालं थोडक्यात माहिती. आणि जे गोवा स्टेट साठी आपल्या महाराष्ट्रामध्ये रिझर्वेशन आहे, त्याच्यामध्ये जे बॉम्बे साठी एक सीट्स आहे. नंतर नंतर जे KNP कॉलेज तिथे मध्ये 4 सीट आहेत. त्याच्यानंतर आपलं परभणी आणि जे उदगीरच्या कॉलेज, सॉरी परभणीच्या कॉलेजमध्ये 2 सीट्स आहेत. आणि जे जम्मू आणि काश्मीरसाठी पण आपल्या महाराष्ट्रामध्ये रिझर्वेशन राहते. त्याच्यामध्ये नागपूरसाठी एक आहे, त्याच्यानंतर बॉम्बे साठी मध्ये एक आहे, त्याच्यानंतर अकोल्यामध्ये एक सीट्स आहे. त्यानंतर जे बघायला गेलं तर KNP कॉलेजमध्ये एक आहे, नंतर परभणीच्या एक आहे आणि उदगीरच्या एक. टोटल मध्ये अशा 6 सीट्स आहेत. हे झालं ओव्हर अबोव इनटेक. आणि ह्या ज्या सीट आहेत त्या ओव्हर अबोव इनटेक आहेत. हे थोडक्यात माहिती झालं. आता जे टोटल 406 सीट दिसत आहेत महाराष्ट्रामधले, आणि जे आपल्या 58 जे सीट्स आहेत त्या वेटरनरी काउन्सिलिंग ऑफ इंडिया थ्रू भरले जातात. तर टोटल जे सीट्स आहेत 464 सीट आहेत महाराष्ट्रामधले. त्याच्यापैकी आपले 464 सीट आहेत वेटरनरीचे. त्याच्यापैकी 406 जे आहेत त्या महाराष्ट्रामधून भरल्या जातात, आणि 58 जे आहेत वेटरनरी काउन्सिलिंग ऑफ इंडिया थ्रू भरल्या जातात. तर 406 सीट बद्दल आपण माहिती घेऊ. त्याच्यामध्ये दोन्ही सीट आता डिवाइड होणार, एक स्टेट कोटासाठी डिवाइड होणार आणि रिजन कोटासाठी 2 डिवाइड होणार. आता त्याच्यामध्ये जे आहे स्टेट कोटासाठी टोटल जे आहे 122 सीट्स आहेत महाराष्ट्रामध्ये, आणि जे रिजन कोटासाठी आहेत उरलेल्या 284 सीट्स आहेत रिजन कोटासाठी सीट्स आहेत. 284 रिजन कोटासाठी आहेत आणि 122 जे आहेत
त्या स्टेट कोटासाठी आहेत. अशा टोटल सीट डिवाइड होतात आणि रिजन कोटामध्ये ज्या ज्या ठिकाणी रिजन आहे त्या ठिकाणच्या विद्यार्थ्यांना त्या सीटमध्ये 70% रिझर्वेशन राहते आणि स्टेट कोटामध्ये 30% राहते. त्याची राऊंडिंग प्रक्रिया आपण बोलणारच आहोत एका व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर याच्यामध्ये जे बॉम्बे वेटरनरी कॉलेजमध्ये ग्रेटर मुंबई हे जिल्हे येतात, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नंतर KNP कॉलेज ऑफ वेटरनरी अँड शिरवलमध्ये सांगली, अहमदनगर, पुणे, सातारा, धुळे, जळगाव, नाशिक, कोल्हापूर, सोलापूर, नंदुरबार, नंतर जे व्हेटरनरीचा कॉलेज परभणी आणि उदगीरचे त्याच्यामध्ये नांदेड, लातूर, उस्मानाबाद, परभणी, बीड, जालना, औरंगाबाद, हिंगोली. आता आपण त्या प्रत्येक कॉलेजच्या रिजन वाईज काय सीट आहेत कॅटेगरीनुसार ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आमच्या चॅनलवर काउन्सिलिंग बद्दलची व्यवस्थितरित्या माहिती पुरवली जाते. म्हणजे महाराष्ट्रातली कोणती पण काउन्सिलिंग असू दे, व्हेटरनरीची असू दे, तसेच बाकी इतर कोणती पण काउन्सिलिंग असू दे, MBBS असू दे, BMS असू दे, BHMS असो, आम्ही व्यवस्थितरित्या माहिती पुरवतो. धन्यवाद.